पहिला थर, दुसरा थर, तिसरा थरचं सादरीकरण होत आहे. चौथ्या थराची तयारी आपल्याला पाहायला मिळते आणि चौथा थराचा देखील प्रयत्न कंप्लीट झाला. पाचवा थर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा मला वाटतं 6व्या थराची सलामी पाहायला मिळते. 3-1 या ठिकाणी नियोजन पाहायला मिळते. जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. अतिशय सुंदर असं नियोजन. एक बाळ गोपाळ सलामी देतोय. भारत माता की, भारत माता की वंदे. क्या बात है. आणि एक संदेश देऊ इच्छितोय. अरे किती वेळ आपण मेणबत्ती पेटवणार आहोत, किती दिवस आपण मेणबत्ती पेटवणार आहोत. एकदा बलात्काराला जाळून बघा, मग मेणबत्ती लागणार नाही. अतिशय सुंदर असं या ठिकाणी संदेश देऊ इच्छित नक्षत्राप्रमाणे जोरदार याची होऊ नये याकरता रस्ता मोकळा करायचा आहे. आणि इथे मनोरंजनाला सुरुवात झालेली आहे सुंदररित्या आणि अतिशय जलद गतीने मनोरंजनाचा इथे सुरुवात झालेली आहे. आणि आजूबाजूच्या सर्व भूमिका पंतांना विनंती आहे की त्यांनी सपोर्ट करता यायचं आहे. सपोर्ट देण्याकरता आजूबाजूच्या यायचं आहे. आणि साई सेवा नक्षत्र मित्र मंडळ यांच्यातर्फे 6 तलांची सलामी इथे आणि सुंदर अशी सलामी गोपालकाला सार्वजनिक उत्सव आगासन 2024च्या वतीने या ठिकाणी मानाची सलामी. पहिला प्रयत्न त्यांनी यशस्वी केलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी यशस्वी अशी 5 तारांची सलामी दिलेली आहे आणि सुंदरसा असा मेसेज दिलेला आहे त्यांनी. नक्षत्र गोविंद पथक दिवा या ठिकाणी जेवण आपण या ठिकाणी आपण सलामी दिली आहे त्याबद्दल आई गाव मित्र मंडळ गोविंद पथक 6 थरांची सलामी देण्यासाठी सज्ज होतोय. सगळी बेल्ट पुन्हा एकदा चेक करून घ्या. आताची बुलढाणे निश्चय केलाय. पॅड देखील त्यांनी लावले आहेत आणि आता तो सांगतो की नाही ही मला चान्स आहे, शेवटची संधी आहे. अभी नाही तो कभी नाही. आज नाही तर पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे त्याची इच्छाशक्यता वाढली आहे. त्याच्या इच्छाशक्तीला आपण खऱ्या अर्थाने ना हिम्मत आहे मारता तो मदत आहे खुदा. आता त्याने निश्चय केलाय ज्याच्यावरती उभा आहे त्याला सांगतो फक्त तू उभं राहायचं, मी बाकीचं काम करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. चिमुरड्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. क्या बात आहे. हळूहळू जसा मानव थर रचले गेले तसेच उतरतात देखील. त्यामुळे नक्षत्र मित्रमंडळाला खूप खूप धन्यवाद. मित्रांनो हे पाणी आहे आणि हे सांगतायत लिंबू पाणी. हे बघा लिंबू पाणी आम्ही प्रत्येकाने
आता आपण आहोत डोंबिवलीला, तेव्हा गांधीनगर मित्रमंडळ आणि यांचं हे वर्ष आहे ना ते 7वं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो अजून आपल्या पुढे 4 ते 5 गोविंदा पथक आहे आणि त्यानंतर आपला नंबर आहे. स्वागत. विनंती थोडी जागा करायची आहे, सन्माननीय पाहुणे यायला जागा द्यायची आपण. अतिशय शिस्तबद्ध आणि लयबद्ध पद्धतीने नवसैनिक मंडळ आपले मनोरे रचताना क्या बात आहे. सणामध्ये जोरदार टाळ्यांचा गजर जोडून प्रोत्साहन द्यायचं सगळ्यांनी. आपलं पथक थर लावत आहे आणि 6 थराची आपण सलामी इथे देणार आहोत. जय मल्हार भोपर, अक्षरनंद जय मल्हार भोपर, त्यानंतर साई समर्थ. चला सगळ्यांना विनंती, थोडा हात बनवायचा, थोडा हात वर करा. आपल्या वरच्या टॉपला असणाऱ्या गोपाळ गायला खाली भीती नाही वाटली पाहिजे. टॉपला आपला दिशा नाही आपला सण आहे, आपली संस्कृती आपण सगळ्यांनी जपायचं आहे. आपल्या गोपाळ गायला कोणती इजा होते कामा नाही. सावकाश काही करायची नाही. जबरदस्त प्रोत्साहन प्रोत्साहन, थोडा टाळ्या टाळ्या. क्या बात आहे. हो. आणि आज छोटा क्या बात आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने सलामी दिलेली आहे. जोरदार टाळ्या छोट्या बाळगोपाळासाठी. बलात्कारी चालून बघा, परत कधी मेणबत्ती चालायची. हा एक संदेश आहे नागपुराचा. आजची या समाजाची होणाऱ्या घटना आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी नक्षत्र मंडळाने एक आगळा वेगळा असा एक फलक आणलेला आहे. महिला या आपल्या त्यांचं रक्षण करणं हे आपलं प्रथम कार्य. किती दिवस मेणबत्ती जाळणार, एकदा बलात्कारी जाळून त्या परत कधी मेणबत्ती जाळावी लागणार नाही. जोरदार टाळ्या नक्षत्र मंडळासाठी. सुंदर असं मी भोजनाला विनंती करेल आपण आपल्या हस्ते सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम द्यावी. पुन्हा तुमच्या एकदा स्वागत करतो गावाकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आधीचे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघितलेत आणि व्हिडिओसुद्धा बघितले असेल तर पथकसोबत आपण गेले 3 वर्ष प्रवास करतो आहे आणि हे यंदाचं 4थं वर्ष. आणि तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिथे जिथे जाऊ आणि त्या ठिकाणी आपण सलामी देऊ तर सर्व व्हिडिओज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आत्ता आपण आहोत डोंबिवलीमध्ये. याआधी मित्रांनो आपण दिव्यामध्ये 3 आणि डोंबिवलीमध्ये 2 सलामी दिल्यात आणि आता आपण पुढे चाललो आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आमचा तिसरा एक भाऊ आहे. भाऊचं नाव सांग. शुभम योगी. आणि त्याला टोपण नाव आहे पंडित. त्यासोबत आमचे काका आहेत ते सुद्धा असतात. तो मोठा मुलगा सेकंड लास्ट एक्का आणि एकदम त्याचा शेवटचा जो बारका आहे दिशान. हे बघा बारके बा आमचा बघा. तर हा आमचा टॉपर. आणि
टॉपर आमचा, तर हा काकांचा मुलगा आहे, रणजित काकांचा मुलगा आहे शेवटचा. आणि तर मित्रांनो आपण आता पुढे चाललो आहे. आमचा कोच भडकला आहे. संपूर्ण पथक आहे श्री साई सेवा नक्षत्र गोविंद पथक दिवा पूर्व. मित्रांनो बाकीची जी मंडळी आहे आपली पथक आहे गोविंदा पथक, तर ते पुढे गेलेत आणि आम्ही थोडंसं पाठी राहिलो आहे. तर त्याचं कारण असं की गाडीचा पुढचा ब्रेक आहे ना तर थोडासा टाईट झाला होता, तर तिथे आम्ही थांबलो होतो गॅरेजमध्ये. आणि आता आम्ही सुद्धा पुढे चाललो आहे. आपण आलो आहे साई दहीकाळा उत्सव मंडळ राजाजी पथ, आणि हे यांचं 20वे वर्ष आहे. तर या ठिकाणी आता आपण थर लावणार आहोत आणि सलामी देणार आहोत. जातो नक्की काय म्हणायचं रे? बरं आपण मला थोडासा डान्स शिकव ना तू. मी शिकवते तुला. मग कुठलं गाणं पाहिजे? चांगलं गाणं सांग ना. हे मला नाही येत दादा. कुठलंही गाणं लाव, तुझ्या आवडीचा ट्रॅक लाव, तुझ्या आवडीचा ट्रॅक लाव. येस. तर मित्रांनो आपण या ठिकाणी 6 थराची सलामी देतोय. आणि शेवटचा आपला टॉपर दिशा एक सुंदर आणि छान संदेश देत आहे तो. हॅलो. नक्षत्र गोविंदा पथक अतिशय सांस्कृतिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक आहे आणि खूप छान वाटलं. एक मुलगी म्हणून इथे उभी असताना तुमच्या मुलांकडून असं काहीतरी बघायला मिळालं. सगळ्यांनी नक्षत्र गोविंदा पथकासाठी आता जोरात टाळ्या वाजवायच्या. ये वरती आहे बाळा, वरी. माणिकजी शुक्ला यांच्याकडून आपण नक्षत्र गोविंदा पथकाचा सत्कार करतोय. सन्मान चिन्ह आणि आपल्याकडून बक्षीस आपण श्री साई दहीकाळा उत्सव मंडळाच्या वतीने बक्षीस देतोय. बरं मला तू सांग, त्या बिचाऱ्याला माहीतही नसेल, म्हणजे एक शोकांतिक आहे की काही मुलांना माहीतही नसतं की काय होतंय काय घडतंय, पण तरी तो हे इतका सुंदर संदेश घेऊन वर चढलाय, त्यामुळे त्याचं खरंच खूप कौतुक आहे. तू कितवीला आहेस बाळा? 5वीला आहेस. आणि डान्स बिन्स करायला आवडतो का? एक नंबर डान्स करतो. कोणत्या गाण्यावर डान्स
साईबाबाच्या क्या बात आहे. खाली उतर. व्हेरी गुड. हे दे दादाकडे दे. हे दादाकडे दे. दादा साईबाबांचं कोणतंही गाणं लाव. करणार का डान्स? चला एकदम जोरात आवाज द्यायचा आहे. बोला बोल बजरंग अरे बोल बजरंग हाती घोडा पालखी आवाज मात्र खणखणीत आहे. जोरदार टाळ्या. तुझं नाव परत एकदा सांग. दिशान रणजित वीड. वा दिशांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दादा ट्रॅक लाव. कडुलिंबाला आला कसा गोड पाला कडुलिंबाला आला कसा गोड पाला धनदंगमी 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 हा माईक मी बॅलन्स करून वापरतो. दुसरा माईक घेऊन येईल. त्याला होऊ दे गाणं. लक्षात ठेवा. हॅलो. या ठिकाणी नक्षत्र भूमीचा प्रथम पाहुण्या काय संदेश येत आहे. 1 2 3 4 5 6 थर. वा खूप अरे वा 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 खूप चांगला संदेश आहे. पाहूया काय संदेश दिला त्याने. वाचता पण आला नाही. सावकाश होतं बेटा. इतर गोविंदा पथकाने त्यांना सहकार्य करायचं. संपूर्ण आपले खेळ उतरले सुद्धा खाली. बजाव. हॅलो हॅलो. मित्रांनो उडता पंची बघा. उडता पंची. रिंगण करून हात वर करायचे. हात वर करायचे. चला हात वर करायचे. हात चला. दिवार पथक सज्ज. आपली सलामी देण्यासाठी सज्ज आहे. जरा हे ऑरेंज टी शर्ट थोडं पुढे सरका जरा. मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे. थोडं पुढे येऊन हात वर करा जरा. हा सण आपला आहे. आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मंडळी एकमेकास सहाय्य करू. अवघे धरू सुमंत मंडळी एकमेकांना सपोर्ट करायचा. हात वर करायचा. म्हणजे हा सगळा गोष्ट आपलाच आहे हे मात्र लक्षात ठेवायचंय. आणि त्याहून अधिक लक्ष ठेवायचं ही अंडी एकनिष्ठ अशी ही दहीहंडी डोंबिवलीमध्ये होत आहे. एकनिष्ठेची दहीहंडी मंडळी. एकनिष्ठ दहीहंडी उत्सव 2024 उत्कृष्ट अशी 5 थराची सलामी सोबत फिरती दहीहंडी. वा 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 वा. 360 एबी डिव्हिलियर्स 360 सूर्यकुमार यादव. तसंच 360 वन अँड ओनली बी आर गोविंदा.
मित्रांनो आपण आता चाललो आहे जेवायला आणि तसं म्हणायला गेलं तर जेवायला आपल्याला बरंच लेट झालं आहे. जवळजवळ वाजले 5:30 घंटे आहे. तर तिकडे आपण सलामी देण्यासाठी चाललो आहे. ती असेल 6 थराची आपली सलामी. थोडं थांबा, रिक्षावाल्यांनी थोडं थांबा. छान लागतंय. बिरजू कुठे गेला तू? जरा थांब बघ. बघा रे, एकाने इकडे बरं एकाने. पहिला थर लागलेला आहे, दुसराही लागला, तिसऱ्या थराचा यशस्वी प्रयत्न सुरू आहे, तिसरा लागलेला आहे. असा छोटासा गोविंदा बाल गोपाल वर चढत आहे. नक्षत्र गोविंदा पथक 1 2 3 14 थराचा प्रयत्न सुरू आहे. असे 3 एके लागणार आहेत. 14 थर लागलेला आहे. 5वा थर यशस्वी उभा राहिलेला आहे. आणि असा छोटासा बाल गोविंदा 6 थर सुद्धा लागलेला आहे. सुंदर सुंदर. आरामात उतरा, आरामात उतरा, घाई करू नका, आरामात उतरा, आरामात आरामात. सुंदर थर लावले तुम्ही, आरामात उतरा, बिलकुल घाई नको, बिलकुल आरामात, एकदम सुंदर. डीजे जोरात, डीजे आरामात आरामात, डीजे आवाज. मित्रांनो ट्रिपल एक्का आणि ट्रिपल एक्का नाव एकदा पुरस्काराला घालून बघा परत कधी मेंबरची लागणार नाही. सुंदर तर मित्रांनो तुम्ही समोर जे पाहताय तर ते कोपर स्टेशन आहे. आपली दिवा वसई ट्रेन जाते ना, तर ते स्टेशन आहे कोपर जवळचं. आणि जेवणामध्ये आहे मित्रांनो बिर्याणी, व्हेज बिर्याणी, लोणचं, पापड आणि बाकी सर्व आपले गोविंदा पथक जेवणाचा आस्वाद घेते. भाऊंचा स्पेशली उपवास आहे, तर खिचडी आणली ती त्यांनी घरून. आणि तिकडे सर्व मुलं बसतात, इकडे सिंगल सिंगल एक एक जण. आणि इकडे जेवण सर्वजण घेतात टेम्पोमध्ये आपल्या. क्या बात आहे. डान्स करायचं नको, देखील रील्स बनतील. टेलिकास्ट आहे, रील्स बनेल तुमची पण. खाली उतरा, खाली खाली उतरा, खाली गुलाबी साडी आणि गुलाबी साडी आणि डान्स झाला पाहिजे, डान्स आम्ही डोकरीकर पण स्टेजवर माझे दादा राहुल स्टेजवरती परफॉर्म करताना कृपया आपण हे भान ठेवायचं आहे की समोर एक मुलगी नाचते, अश्लील नाचायचं नाहीये. आम्ही गाणं बंद करू, कृपया तेवढं भान ठेवा. तो लहान मुलगा ठिकाणी नाचत होता. इकडे आपण बघतोय नवज्योत 5 सर 1 2 3 एकच जण वर या, कोणीतरी एकच जण वर या. किती थर आहेत, किती थर आहेत? या बाजूच्या लाईनी तिकडे येऊन बसा, त्या जिन्याच्या बाजूला. एकच जण, 2 जण बसलं तर बाद म्हणलं. 5 थर जेव्हा टाळ्या वाजवा ना, 5वा थर सलामी देणार तो. आणि सलामी दिली आहे नवज्योत, क्या बात आहे.
ठिकाणी हेच तुम्हाला पाहायला मिळालं. थँक्यू सो मच मित्रा. आठवण करून दिली साहेबांनी. साई गजानन नंतर संस्कृती घेणार आहे. ऐका आता ताईचा गोविंदा झाल्यानंतर साई गजानन चला रेडी. आणि मग संस्कृती. हा चार थर महिलांसाठी जरा जोरदार टाळ्या होत आहेत. चला पुन्हा आपण प्ले करतोय. सतीशजी तिघे साहेबांचं सुंदर असं सॉंग आपल्या सगळ्यांसाठी. साई गजानन 60 सेफ्टी बेल्ट घ्या. 60 अरे धर्मवीर आणि श्रमक होता सेनेचा नायक. अरे धर्मवीर आणि श्रमक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्याबाज आमचा आनंद देसायक. ज्याही भारतीय जनता पार्टीच्या आघाड्या आहेत त्या सर्वांच्या सहकार्यातून हा सर्व सोहळा आपण साजरा करतोय. श्री साई सेवा नक्षत्र याच्यानंतर ऑर्केस्ट्राने तयार राहायचंय. ऑर्केस्ट्रा झाल्यानंतर त्यानंतर संस्कृती गोविंदा पथक. ऑर्केस्ट्रा झाल्यानंतर 1 2 3 1 2 3 4 5 पाचवा 6वा आता बाळगोपाळ उभा राहतोय. ऑर्केस्ट्रावाल्यांनी तयार राहा. ऑर्केस्ट्रा 6वा तर नक्षत्राने सुंदर अशी तयारी केलेली आहे. आपण अनेक लोकांचं फरमाईश पूर्ण केलं. आता माझं एक करा. त्या महाराष्ट्रात एकच हिरो एकच दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. एक महाराष्ट्राचं होऊन नक्षत्रांची सुंदर असं लावून घ्या थर लावून घ्या. रा बारक्या उभा रा बारक्या. नक्षत्राची कमाल आणि कीर्ता पदी लहरी बघा